नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. कीर्तीची अतिरेकी अभिलाषा माणसाला विवेक शून्य बनवते. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर पाहूया बातम्या. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेत 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी आश्वासनं दिली होती त्यांची चित्रफित दाखवून हे आश्वासनं फोल ठरल्याचं सांगून नेत्यांनी टीकास्त्र सोडलं. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी तसंच मराठा कुणबी समाजाचं समर्थन पाहता नवनीत राणांची बाजू भक्कम झाल्याचं चित्र आहे. महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराती, माजी आमदार रावसाहेब शेखावत, रिपाईचे डॉक्टर राजेंद्र गवई, पुष्पाताई बोंडे, माजी आमदार केवलराम काळे, देवीसिंह शेखावत, आमदार रवी राणा, माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रवेशद्वाराची गर्दी कमी करा आणि सर्वांनी वरच्या बाल्कनीत जावं. कृपया प्रवेशद्वाराची गर्दी कमी करा आणि सर्वांनी वरच्या बाल्कनीत जावं. आमदार रवी राणा यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मोठ्या हाराने स्वागत करण्यात आलं. या सभेत पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती ती भाषणं स्क्रीनवर दाखवून माजी मंत्री अनिल देशमुख यांनी भाजपाने केलेली फसवेगिरी स्पष्ट केली. 2014 मध्ये यवतमाळमध्ये मोदींनी भाषणात आश्वासनं दिली होती ती पाळली नाही. भाजप सत्तेत आल्यावर पहिल्याच मीटिंगमध्ये शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. मात्र ती शेतकऱ्यांची कर्जमाफी नव्हती. याच कार्यक्रमात पुन्हा नागरिकांना स्क्रीनवर भाजपा शिवसेना आपापसात एकमेकांचे कसे शत्रू आहेत, एकमेकांवर निवडणुकीपूर्वी त्यांचं शरसंधान चालायचं. उद्धव ठाकरेंनी राफेलवरून मोदींवर निशाणा साधला होता त्याची ही चित्रफित दाखवण्यात आली. दोन्ही पक्षांनी बनवाबनवी केली. आता युती केल्यानंतर उद्धव ठाकरे हे मोदींना चांगले म्हणतात हेही स्क्रीनवर दाखवण्यात आलं. त्या मुद्द्यावरून अनिल देशमुख यांनी भाषणातून टीका केली. प्रधानमंत्री फसल योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल तुम्ही फसल योजना आहे ती फसवणारी योजना आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ऐकलं रवि साहब की जेब में वही पाना है. पूरे महाराष्ट्र की किसका भी नट टाइट करना है वो पाना फिट बैठता है बिल्कुल. तो तुम जाने के बाद में गडबडी नहीं होने को ना. एवढाच आपल्याला मी इथे आपल्याला सांगतो. रवी राणा यांनी भाषणात अडसुळ्यांवर टीकास्त्र सोडलं. तसंच बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार घरी झोपा काढत आहेत. डॉक्टर राजेंद्र गवईंनी यापूर्वीच मला समर्थन दिलं असतं तर मागेच निवडून आलो असतो असा टोला त्यांनी गवईंना लगावला. पाठिंबा सगळे नेते मिळून आम्ही ताकदीनं मैदानावर उतरलेला आणि सगळे इथले राजकीय कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे ताकदीने उतरले आहे आणि सगळे मिळून प्रचंड बहुमताने नवनीत राणा निवडून देऊ हा सगळ्यांच्या वतीनं मी साहेबांना शब्द देतो. आणि आज जो अमरावती जिल्ह्याचा कॅन्डिडेट आहे त्यांचं नाव आहे आनंदरावजी अडसूळ साहेब, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये 10 वर्ष फक्त जिल्ह्याला स्वप्न दाखवले. या जिल्ह्यातलं एकही काम, एक विकासाचं काम दाखवा
एखादं काम जर तुम्ही दाखवलं तर खऱ्या अर्थानं त्यांचं नाव घ्यायला चांगलं राहील. एकही काम या जिल्ह्यामध्ये विकास न करता फक्त जाती धर्मावर त्यांनी मतं मागितले. मागच्या वेळेस पवार साहेबांनी इथे मुक्काम ठोकलं होतं. पूर्ण एक दिवस साहेब इथे आमच्यासाठी होते आणि कशी साहेब एक हवा आली त्या हवेमध्ये कुठेतरी त्या हवेमध्ये अनेक लोक वाहून गेले. आणि आज तसंच ज्याप्रमाणे वर्धेमध्ये मोदींची सभा होती त्या सभेमध्ये आनंदराव वडसूळ 5 घंटे आधी जाऊन बसलो आणि मोदीजींना विनंती करत होते. पाया पकडल्या गेल्याबरोबर की साहब एक बार अमरावती चलो मेरा वाला नहीं हो जाए. पर मोदी साहब बोले अरे भाई मेरी दाल नहीं गल रही तो तेरी दाल कहां से गला. म्हणजे मोदीजींना आता माहित आहे की या देशाला जास्त स्वप्न दाखवलेले आहे आणि स्वप्नापैकी 10% सुद्धा त्यांनी काम केलं नाही. अशी परिस्थिती या देशाच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयामध्ये बसलेली आहे. आणि इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, आमचा बेरोजगार, व्यापारी सगळा त्रस्त आहे. आणि या त्रस्तेतून एकच बाहेर निघताना आता 18 तारखेला खऱ्या अर्थानं देश पूर्ण दाखवून देणार आहे की कशा प्रकारे यांनी या सगळ्या व्यवस्था बिघडवल्या. मी त्यांना विनंती केली की हे मताचं विभाजन करून काही मिळणार नाही आहे, पूर्ण भाजपला फायदा होणार आहे. आणि मी आपल्या दाव्याला सांगतो प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा आंदोलन मला पाठिंबा दिला आहे याच्यासाठी की नवनीत राणा ह्याच निवडू शकतात. आणि त्यांचा उमेदवार आज जर पाहिला आपण तर घरी झोपत आहे, आराम करणार आहे. आणि जो उमेदवारच आराम करते त्यांच्या नेत्यांना लक्षात आलेलं आहे की आता राज्यामध्ये कठीण आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आंबेडकर जनतेने सुद्धा ताकदीने सोबत राहण्याचा संकल्प केलाय. मी पवार साहेबांबद्दल एवढंच सांगतो की त्यांनी मागे माझ्यावर विश्वास, माझ्यावरची ताकद, मला जो साथ दिला तो न विसरणारा होता. आणि उमेदवार नवनीत राणा यांनी आक्रमक जोशपूर्ण असं भाषण केलं. त्यांनी केवलराम काळे व राजकुमार पटेल यांना 2 शेर म्हणून मेळघाटातून यांनी सर्वात जास्त लीड दिली होती. यावर्षी सुद्धा त्यांच्या मतदारसंघातून ते मोठी लीड देणार आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांच्यासारखी लहान बहीण म्हणून आपल्याला पाठिंबा द्यावा. आपण काम करू, सर्वांचे आशीर्वाद मिळाले तर विजय नक्कीच होईल असा ठाम विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला. परेशानी काळ इलेक्शनचा कसा असते ते समजून प्रत्येक कार्यकर्त्यांना समजून देण्याचं काम आमचे आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेबांनी केलं. शरद दसरे काका ज्यांनी मला 2013 पासून आशीर्वाद एक सुनी म्हणून या जिल्ह्यासाठी आशीर्वाद माझे पाठीशी उभे राहण्याचं काम आमचे केलं. आमचे दसरे काका श्रीमती वसुदेव शकत नाही म्हणून हे दोन्ही ताकदवर आहे. यावेळी गेल्या वेळी या लोकांनी माझ्यासाठी एवढं काम केलं की 30,000ची लीड पवार साहेब मेळघाट मध्ये मला 30,000ची लीड फक्त या 2 माणसांनी मला आणून दिली होती. आणि या दोन्ही माणसाची मेहनत होती की पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीड मला कुठे भेटली असती तर ते फक्त मेळघाट मध्ये. आणि यावेळी सगळे कॉम्पिटिशन मध्ये लागले आहे की माझा नंबर, माझे मतदारसंघाचा नंबर पहिला लागला पाहिजे. सगळ्यात जास्त लीड नवनीत राणा आमच्या मतदारसंघामधून भेटला पाहिजे. पण मला आजही विश्वास आहे सगळ्यात जास्त लीड जर कोणाला कुठेही मला भेटली ते सगळ्यात पहिला मतदारसंघ मेळघाट आजही सगळ्यात जास्त लीड मला देईल एवढा विश्वास मला या दोन्ही माणसं आणि माझे मोठे भाऊ आहे आदरणीय आमचे राजेंद्र पांडलाने. आणि जर मी खासदार झाली तर मोठ्या शब्दाने प्रत्येक काम मी करेन, प्रत्येक तो प्रश्न मी तिथे मांडेन की माझ्या जिल्ह्यामध्ये माझे खासदार झाल्यावर 1.5 वर्षामध्ये माझा एअरपोर्ट आणि इथे एरोप्लेन लँड कसा होईल त्याच्यासाठी जिवाळ्यापासून मी काम करेन. एअरपोर्ट हा महत्वाचा प्रश्न आहे. एअरपोर्ट जर नाही आला तर इथे मोठे उद्योगपती येऊ शकत नाही. पवार साहेब यवतमाळमध्ये बाजूरी दादा आहे, यवतमाळमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, अकोलामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. पण माझे जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ज्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करते असे खासदारांनी एकही प्रश्न त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी तिथे अजूनही मांडले नाही. यवतमाळ आमच्यापेक्षा अजूनही मागे आहे, अकोला आमची अमरावतीपेक्षा अजूनही मागे आहे. पण तिथे जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येऊ शकते ते माझी अमरावतीमध्ये अजूनपर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल का नाही आला? कारण की जेव्हा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
जेव्हा नागपूरसाठी सँक्शन झाला त्याच्या आधी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मी 1 तासाचा लेक्चर घेतला की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे काय आणि हिची काय गरज आहे. कारण की भारतामध्ये जिथे जिथे एम्स नावाचं मोठा हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल जिथे असला ते पूर्ण देशाच्या जो मॅपमध्ये प्रत्येक मोठ्या स्थानामध्ये ते देत असते. आणि आमचा लोकप्रतिनिधी एवढा गेलेला आहे, एवढा निकम्मा आहे की ते तिथे प्रश्नही एकही मांडला नाही की जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आलं तर एम्स सुद्धा लढलं पाहिजे, जर एम्स नाही आली ते ऍटलीस्ट रिसर्च सेंटर ते आमच्या अमरावतीमध्ये अजूनपर्यंत आला पाहिजे होता. त्याच्यासाठी प्रश्नासाठी काहीच मांडत नाही. अमरावती सोबत जिव्हाळा नाही. पवार साहेब गेल्या 10 वर्षापासून ते आमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टी माहित आहे. त्यांनी बँकेमध्ये सिटी बँकेमध्ये किती मोठा घोटाळा केला. त्यांचा रक्त या जिल्ह्याचं नाही, त्यांचा नाता या जिल्ह्यासोबत नाही, त्यांचं घर या जिल्ह्यामध्ये नाही, ते ज्याचा मतदान सुद्धा या जिल्ह्यात नाही. गेल्या 10 वर्षापासून त्यांनी आपला मतदान नोंदणी इथे केली नाही. अजूनही त्यांचा ऍड्रेस जर विचारलं तर कांदिवलीचा, अजूनही मतदार यादीचा ब्राक कमान जर विचारलं तेही सुद्धा मुंबईचा आहे. म्हणून माझ्या जिल्ह्याच्या लोकांना माझी एकच विनंती आहे, हा सीट माझी नाही आहे, हा सीट पवार साहेबांची आहे. मी उभी नाही आहे, हा सीटवर पवार साहेब उभे आहे. कारण की ज्या ज्या लोकांना पवार साहेबांनी तिकीट दिली आहे यावेळी सगळे सीट त्यांना खूप महत्वाचे आहे. आपले लोकांना हे सांगावं, जर चिन्ह नाही माहीत पडलं तर 12 नंबरची बटन आठवून ठेवा. जर बटन आपण विसरलो तर नक्की नवनीत राणाचा चेहरा हा विसरण्यासारखा नाही आहे. मी कुठे ना कुठे माझ्या जिल्ह्याच्या लोकांच्या मनात मी कुठे ना कुठे स्थान माझ्यासाठी एक निर्माण केलं आहे. आणि एवढंच मी बोलते आणि सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते. आणि तुम्ही सगळे माझे पाठीशी राहील एवढी अपेक्षा तुमच्याकडून करते. धन्यवाद. आणि UP आघाडी प्रत्येक पक्षाच्या मनापासून आभार व्यक्त करते. आणि माझे शब्द चुकले असेल तर मला माफ करा. पण शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींचं कार्य सांगितलं. नवनीत राणांच्या भाषणाने खुश होऊन त्यांचा विजय निश्चित होईल असं आश्वासनही त्यांनी भाषणातून दिलं. मोदी हे खोटे पंतप्रधान आहेत, त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे असंही ते म्हणाले. आणि आघाडीमध्ये सहभागी असलेले सगळे अन्य घटक या सगळ्यांच्या वतीनं अमरावतीमध्ये जे निवडणूक होत आहेत ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार श्रीमती निर्मला राणा त्यांचं भाषण मी आत्ता ऐकलं. 5 वर्षापूर्वी तरी त्यांनी निवडून दिलं असतं तर माझी खात्री आहे की पार्लमेंटमध्ये त्यांचं हे लोकांच्या प्रश्नाच्यासाठी संघर्ष करण्याच्या संबंधीचं वक्तव्य ऐकल्याच्यानंतर कदाचित मोदींनी विचार केला असता पुन्हा उभं नको. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आम्हा सगळ्यांचे एकीकडचे सहकारी जयसिंग शेखावतजी, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख राजेंद्र गवळी, जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते शरद तसे, हर्षवर्धन देशमुख, या ठिकाणी निर्मित संघटनेच्या कामाच्यासाठी सहकार्यांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी जळगाव इथं नित्यानेच्या त्यांचे सहकारी अनुभव गुजराती, रावसाहेब शेखावत, राजकुमार फटके, विलास इंगोले, आमदार रवी राणा, संघटनेचे मार्गदर्शक अनिल देशमुख, समाजवादी पार्टी आणि अन्य सगळ्या पक्षांचे सहकारी मित्र, सूर्यकांतताई साठे, वसुधाताई देशमुख आणि सगळे व्यासपीठाचे मान्यवर
आणि उपस्थित सहकारी बंधू होईल. लोकसभेची निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. जगाचं लक्ष आहे त्याची काही कारण आहेत. आपण जर भारताच्या आजूबाजूचे सगळे देश बघितले तर कधी ना कधीतरी आपल्याला हे बघायला मिळालं होतं की त्या देशातील लोकशाही पद्धती टिकली आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाहीचं राज्य होतं. अयूब खान नावाचा लष्करशहाला त्यांनी देशाचा ताबा घेतला, लोकशाही संपली. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाचं लोकशाहीचं सरकार होतं. लोकांचं एक दिवशी लष्कर प्रमुखांनी त्यांचीच हत्या केली आणि देश हातामध्ये घेतला. खालच्या श्रीलंकेमध्ये एकदा असंच झालं. लष्कर प्रमुखांनी देश हातामध्ये घेतला, प्रधानमंत्र्यांनी वर्चन केलं आणि लष्कराचं राज्य त्या ठिकाणी सुरू झालं. म्हणजे भारताच्या आजूबाजूला आपण जर बघितलं तर लोकांच्या मतानं चालणारी राज्य ही उद्ध्वस्त करण्याचं काम काही घटकांनी केलं. आणि असं असताना सुद्धा एवढी प्रचंड लोकसंख्या, अनेक भाषेचे लोक, अनेक राज्याचे लोक, अनेक धर्माचे लोक, ही विविधता असताना सुद्धा भारतामध्ये लोकशाही टिकलेली आहे. यामुळे भारताच्या निवडणुकीकडे जगाचं लक्ष असतं. जगामध्ये ही निवडणूक आल्याच्या नंतर सातत्यानं टिपण्याची टिप्पणी वर्तमानपत्र याच्यामध्ये काही ना काहीतरी टिप्पणी असते. आणि यावेळेला इतर वर्षांच्या पेक्षा इथल्या निवडणुकीकडे अधिक लक्ष आहे. आणि त्याचं कारण एक व्यक्ती, आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. आज जगाला विश्वास वाटतोय, चिंताही वाटते की आजूबाजूला लोकशाही टिकली नाही, भारतात टिकली. आणि भारतातले जाणकार सातत्यानं सांगतात की पुन्हा यांची सत्ता आल्याच्या नंतर देशातली शेवटची निवडणूक आहे. मी नाही म्हणत, मला त्याच्यावर विश्वास नाही. माझा भरोसा आहे या देशातल्या सामान्य माणसाचा. आणीबाणीचा निर्णय घेतला. आम्ही सगळेजण इंदिरा गांधींच्या बरोबर होतो. त्या निर्णयामध्ये मूलभूत अधिकारावर गदा आली होती आणि चर्चा होती देशामध्ये. आता 22 वर्ष या ठिकाणी दुसरी कोणाची सत्ता येणार नाही. पण दीड वर्षामध्ये 18 महिन्याच्या नंतर देशामध्ये निवडणुका झाल्या आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काही अफवा सोडला तर लोकांनी आणीबाणीचा निर्णय घेणारा आम्हा सगळ्यांचा पराभव केला. म्हणजे लोकशाही जी वाचवली ती आम्ही नेत्यांनी नाही वाचवली. लोकशाही जी वाचवली ती या देशातल्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य माणसांनी विचारली आहे. आणि आज जी चिंता वाटते लोकांना ती मला वाटत नाही. तर माझा भरोसा या देशातल्या कोट्यावधी लोकांच्यावर आहे की मोदी येऊ तर आणखी कोणी येऊ, लोक निर्णय घ्यायचा अधिकार आणि संधी ज्यावेळी असेल त्यावेळेला मताचा शिक्का आपल्या योग्य ठिकाणी मारण्याशिवाय. कार्यक्रमाच्या शेवटी नवनीत राणांचं पाना हे चिन्ह दाखवण्यात आलं. शरद पवार, नवनीत राणा व मान्यवरांनी पाना हे चिन्ह दाखवून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन केलं. नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ असलेल्या शरद पवारांच्या जाहीर सभेला काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, मराठा कुणबी समाजाचे सर्व नेते उपस्थित होते. जवळपास 35% इतकं समर्थन नवनीत राणा यांना मिळालं आहे. माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, सुनील वराडे, डॉक्टर गणेश खारकर, कांचनमाला गावंडे, नितीन मोहोड
यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते सभेला उपस्थित होते। आजची सभा पाहता नवनीत राणांची बाजू भक्कम झाली आहे असं दिसून येत आहे। आम आदमी पार्टी शहर जिल्ह्यातर्फे अमरावती लोकसभा निवडणुकीकरता नवनीत राणा यांना पाठिंबा जाहीर केला आहे। महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। आम आदमी पार्टीने महाआघाडी व युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांना समर्थन जाहीर केलं आहे। आम आदमी पक्ष अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील आम आदमी पार्टीतर्फे बैठक घेण्यात आली। या बैठकीत धर्मनिरपेक्ष उमेदवाराला सहकार्य करण्याचा ठराव पारित झाला। या ठरावाला प्रदेशाध्यक्षांचंही अनुमोदन मिळालं आहे। तेव्हा नवनीत राणा यांना पाठिंबा देऊ असं आम आदमी पक्षानं पत्रकार परिषदेत सांगितलं। मी ॲडव्होकेट घनश्याम राजेंद्र ढोले, लोकसभा प्रमुख आम आदमी पक्ष। आम्ही आज अमरावती जिल्ह्यातून आम आदमी पक्षातर्फे आमच्या पार्टीचा उमेदवार नसल्यामुळे पाठिंबा जाहीर करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालो आहे। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष केजरीवाल साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार भारतामध्ये जर संविधान वाचवायचे असेल तर BJPला आपण हरवलं पाहिजे। तसेच माननीय प्रदेश अध्यक्ष श्री खासदार सुधीर सावंत साहेब यांनी दिलेल्या अनुमोदनाप्रमाणे आमच्या धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आज आम्ही सौ नवनीतजी राणा यांना जाहीर पाठिंबा देत आहोत व त्यांना निवडून आणण्याचे आम्ही या ठिकाणी निर्धार करीत आहोत। धन्यवाद। बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली। शरद पवार यांच्या सभेत आमदार रवी राणा यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद आहे, देवपारे घरी झोपा काढत आहेत, त्यांचा प्रचार थांबला आहे असं म्हटलं। याचं देवपारे यांनी खंडन केलं असून प्रचार साहित्य नसल्याने वेळ झाला आहे, प्रचार मात्र जोरात सुरू आहे। आमदार राणांनी तोंड सांभाळून बोलावं असे देवपारेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे। दोन सभेत आमदार रवी राणा यांनी बाळासाहेब आंबेडकरांचा आम्हाला आशीर्वाद आहे, त्यांचा पाठिंबा आहे असं भाषणात म्हटलं होतं। तर सांस्कृतिक भवनमध्ये सोमवारी झालेल्या जाहीर सभेमध्ये देवपारे झोपा काढत आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं। अशा वक्तव्य करून जनतेची फसवणूक राणा करत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी केला आहे। जी आता सध्या चालू असलेली लोकसभेची निवडणूक आणि आपल्या अमरावती जिल्ह्यातील बंजारा मतदारसंघाचा एक नौटंकी आमदार आणि त्याचं कुठलंही मूळ नसलेलं असं वक्तव्य आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी गुणवंत देवपारे म्हणजे माझी उमेदवारी या ठिकाणी घोषित केलेली आहे, रजिस्टर फॉर्म भरलेला आहे। पण हा आमदार कुठलंही चर्चा नसताना समाजामध्ये बहुजनांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण करणे, चुकीचे वक्तव्य करणे, त्याच्या चुकीच्या वक्तव्यामुळे 3 दिवसाआधी हिंदुस्तान पेपरला एक जाहीर म्हणजे न्यूज आली की प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद। मी सर्व जनतेला आवाहन करतो किंवा सांगतो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपला उमेदवार या ठिकाणी घोषित केलेला आहे। माझा प्रचाराचं सर्व यंत्रणा सज्ज आहे, चालू आहे। बाळासाहेबांनी कोणालाही पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही, परंतु मतदारांना दिशाभूल करणे, सर्व समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे असे प्रकार या नौटंकी आमदारांनी चालू केलेले आहेत। यामध्ये जनमानसामध्ये एक आक्रोश निर्माण झाला। आताच काही महिला मंडळीचा मला फोन आला का मी आता त्याच्या ऑफिसवर जाऊन आता आम्ही डेरा टाकणार
मी त्यांना विनंती करून थांबवलं। यानंतर असा कुठलाही प्रकार जर झाला आणि अनुचित प्रकार जर घडला तर याला तो नौटंकी आमदार जबाबदार आहे। त्यांनी स्वतःचं बोलण्याचं तारतम्य ठेवावं, नाहीतर आता खर्चौकार त्याचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आले असता झालेल्या जाहीर सभेमध्ये आमदार राणा यांनी वक्तव्य केलं। त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची संभावना आहे। राणांनी वक्तव्य जाणीवपूर्वक केलं असून 3 एप्रिलला झालेल्या सभेचं 4 एप्रिलला वृत्तात छापून आलं होतं। वृत्तपत्राचे संपादक व नवनीत राणा यांचाही त्यांना पाठिंबा आहे। या तिघांनीही जनतेची फसवणूक केली आहे। आमदार रवी राणा जे म्हणाले त्याचं खंडन देवपारे यांनी पत्रकार परिषदेतून केलं। त्यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीची तक्रार देवपारे यांनी सोमवारी दुपारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे। 3 एप्रिलची सभा ही शेगाव चौकातील अभियंता भवन येथील आहे, तर 8 एप्रिलची सभा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मधील आहे। या दोन्ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्यात येत असल्याने तक्रार चौकशीत ठेवण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक हा विषय कळीचा मुद्दा बनलाय। बँकेचे माजी पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असा खेळ सुरू आहे। बँकेच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी आपलं चांगभलं करून घेतल्याने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षला जातोय। राजकारण हा परसेप्शनचा गेम आहे। राष्ट्रीय स्तरापासून प्रादेशिक, विभागीय व जिल्हा स्तरापर्यंत प्रत्येक पातळीवर वेगवेगळे स्थानिक विषय असतात। असे विषय राजकारणात कळीचे मुद्दे ठरतात। निवडणुकीच्या रणांगणात एकमेकांविरुद्ध वापरले जातात। बुलढाणा जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही। जिल्ह्याच्या राजकारणात बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा विषय हा एक कळीचा मुद्दा बनलाय। गेल्या 5-7 वर्षांपासून ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक लढाईत तो वापरला गेला, परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा सहकारी बँकेचा मुद्दा काहीसा बाजूला पडल्याचं दिसत आहे। किंबहुना आता हा विषय केवळ चर्चेपुरताच उरला असे म्हणावेसे वाटते। बँकेचे माजी अध्यक्ष व माजी उपाध्यक्ष दोघेही परस्परांसमोर उभे ठाकल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असा खेळ सुरू असल्याचं मत जनसामान्य व्यक्त करत आहेत। बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून ओळखली जाते। मात्र ग्रामीण भागातील अर्थकारण आणि राजकारणाला गती देणाऱ्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची अशी केविलवाणी अवस्था गैरव्यवहार व गैरव्यवस्थापन या 2 प्रमुख दोषांमुळे झाली आहे। असे करणारे बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांच्या अक्षम्य चुकांमुळे बँक तोट्यात गेली। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी बँकेच्या माध्यमातून आपलं चांगभलं करून घेतल्याने त्यांनी या विषयावर कायमच मौन बाळगला आहे। बँकेचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून व माजी उपाध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असून काँग्रेस, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे मित्र पक्षांच्या भूमिकेत आहेत। एकूणच हमाम में सभी नंगे असं चित्र जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा विषय उमेदवारांच्या अजेंडा एकूणच हमाम में सभी नंगे असं चित्र असल्याने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा विषय उमेदवारांच्या अजेंड्यावरून आणि प्रचारातूनही गायब झाला आहे। अशा प्रकारे जिल्ह्यातील महत्त्वाचा मुद्दा जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून लढवली जाणारी ही निवडणूक केवळ सत्तेसाठी चाललेली साठमारी म्हणावी लागेल। बुलढाण्याहून जितेंद्र कायस्थ यांचा हा रिपोर्ट। 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, RPI कवाडे गट, RPI गवई गट आणि जवळपास 56 पक्षांच्या आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यानं मी आज आपली स्वतःची उमेदवारी या ठिकाणी दाखल करत आहे। आणि माझ्याबरोबर चिखलीचे सन्माननीय आमदार राहुलजी बोंद्रे, बुलढाणा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार हर्षवर्धनजी सपकाळ आणि RPI गवई गटाचे माननीय गुलाबरावजी मोरे आज माझ्यासोबत या ठिकाणी आहेत। नेमकी प्रचाराची रागत पुढे काय रणनीती राहील? कोणत्या मुद्द्यांना घेऊन आपण 2019ची लोकसभेची निवडणूक देशातली ही ऐतिहासिक अशी ही निवडणूक राहणार आहे। 10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे खासदार म्हणून काम करतायत त्यांची अतिशय निष्क्रिय अशी कारकीर्द मागच्या 10 वर्षात बुलढाणा जिल्ह्यानं पाहिलेली आहे।
केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची योजना या जिल्ह्यामध्ये असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मागच्या 10 वर्षात कुठेही सुटलेले नाही, त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला गेलेला नाही. रेल्वेचा प्रश्न महत्त्वाचा त्या ठिकाणी असेल, सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, खामगाव जालना रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा भाग त्या संदर्भातला प्रामुख्यानं त्या ठिकाणी असेल. अनेक रस्त्यांचे प्रश्नसुद्धा आहेत आणि अनेक केंद्राच्या योजना ज्या खासदारांनी प्रयत्न करून जिल्ह्यामध्ये राबवायला पाहिजे होत्या त्या 10 वर्षामध्ये त्या राबवल्या गेल्या नाही आणि जवळपास 1265-70 गावापैकी 70 ते 75% गावापर्यंत संपर्कसुद्धा माननीय खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेला नाही. आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न हा विकासाचाच बुलढाणा जिल्ह्याचा राहणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच येणारी लोकसभेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहे. ओके. जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुसज्ज करण्यात आलं, मात्र येथे योग्य देखरेख होत नसल्याने तेथील एसी बंद आहेत. BNC कडे येथील मेंटेनन्स आहे ते होत नसल्याने OT मधील एसी बंद आहेत, त्यामुळे ऑपरेशन्स कॅन्सल करावे लागले आहेत. ज्या पेशंटचे ऑपरेशन तातडीचे असेल त्यांच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्यात आलं आहे, मात्र येथील एसी, पंखे, नळ यांची योग्य देखभाल होत नसल्याने येथील एसी बंद आहेत, त्यामुळे अनेक ऑपरेशन रद्द करावे लागले आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील ऑपरेशन थिएटर मध्ये जे एसी आहेत ते देखरेखी अभावी बंद पडले आहेत, त्यामुळे अनेक ऑपरेशन स्थगित करण्याची वेळ सुपर स्पेशालिटीच्या प्रशासनावर आली आहे. या संदर्भात सिटी न्यूज प्रतिनिधींनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी तुलसीदास भिलावेकर यांच्याशी संपर्क साधला असता ही संपूर्ण बिल्डिंग, येथील एसी, लिफ्ट, पंखे, नळ, तार, वैद्यकीय उपकरणे सोडून या सर्वांचे मेंटेनन्स BNC कडे आहे. BNC चे वराड पांडे याचे इंचार्ज आहेत. ऑपरेशन थिएटर मध्ये किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन असल्यामुळे BNC ला आम्ही कळवलं आहे व ते सोमवारी 2 वाजेपर्यंत नादुरुस्त एसी दुरुस्त करून देत आहेत, अशी माहिती त्यांनी सिटी न्यूजला दिली. दुसरीकडे येथे कित्येक दिवसापासून असलेली हार्ट ब्लड सपोर्ट मशीन धूळ खात पडली आहे. याविषयी त्यांना विचारले असता सेकंड फेज बिल्डिंग तयार असून तिचं लोकार्पण व्हायचं आहे व त्या बिल्डिंग मध्ये ही मशीन लावण्यात येणार असून ह्या मशीनचा उपयोग सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या उन्हाळा असल्यामुळे जे आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये एसी आहे ते जसं जेवढं थंड करायला पाहिजे तेवढं सध्या थंड करत नाही आहे आणि त्याचं पूर्ण देखरेखीचे मेंटेनन्सचं पूर्ण BNC अमरावतीकडे आहे. तर त्या लोकांनी आता 1-2 वाजेपर्यंत पाठवून दुरुस्त करू असं म्हटलेलं आहे. त्यामुळे दुरुस्त झाल्यानंतरच आपल्याला त्याचं पूर्ण किती कुलिंग करते नाही करते त्याच्याबद्दल बोलता येईल. आणि जे हार्ट लंग मशीन आहे ती फेज 2 मध्ये आलेली मशीन आहे आणि फेज 2ची जी बिल्डिंग आहे त्याच्यातून उद्घाटन होऊन ती मशीन म्हणजे इन्स्टॉल व्हायची आहे, त्याच्यामुळे ती सध्या तरी कामात नाही आहे. आणि ऑपरेशनवर काही फरक पडला का? एसी OT मधले जे एसी बंद आहे त्याच्यामुळे? हो, समजा आमचं उद्या एक मोठं ऑपरेशन आहे किडनी ट्रान्सप्लांटचं ठरवलेलं. समजा एसी चांगला वर्क करत नसेल तर ती शस्त्रक्रिया उद्या बहुधा आम्हाला करता नाही येणार आणि एसीची कुलिंग चांगलं राहील तर उद्या बहुधा ती होऊन जाईल. आज काही दुरुस्त म्हणजे एसी सुरू होण्याची शक्यता आहे आजच्या तारखेत? हो, कारण की BNCच्या इंजिनियरने सांगितलेलं आहे की आता आम्ही माणसे 1-1.5 वाजेपर्यंत पाठवू आणि त्याची दुरुस्ती करू म्हणून. एरंडेल तेली समाजाने आपल्या मागण्या मांडल्या आहेत. शासकीय योजनांचा लाभ मिळावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा आदी मागण्या एरंडेल तेली समाज अमरावती जिल्हा मंडळाच्या वतीने मांडण्यात आल्या आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास लोकसभा निवडणुकीत नोटांवर मतदान करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. एरंडेल तेली समाज अमरावती जिल्हा मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रत्येक गावामध्ये शासकीय जागा व शासनाचा निधी, सभा मंडप व अभ्यासिका बांधण्याकरता मिळावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा, प्रशासनाकडून विविध शासकीय योजनेकरता लागणारे कागदपत्र शासन निर्णयाप्रमाणे ठरवलेल्या कालावधीत मिळावे. आमला विश्वेश्वर येथे बऱ्याच वर्षांपासून पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही, त्या गावात पाणी उपलब्ध करून द्यावं अशा मागण्या गोरगरीब नागरिक, युवक युवती, महिला पुरुष व वृद्ध विद्यार्थ्यांच्या आहेत. त्याचा विचार जर केला गेला नाही तर नोटावर मतदान करण्याचा इशारा एरंडेल तेली समाज अमरावती जिल्हा मंडळाने दिला आहे. या समाजाचे 40,000 मत आहेत, हे उल्लेखनीय.
चालू करू. एरंडल तेली समाज समिती अमरावती जिल्हा या समितीच्या माध्यमातून आज या इथे टाऊन ऑन राजकमल अमरावती येथे आज फार मोठी चर्चासत्र आणि एक पत्रकार परिषद आपण इथे आयोजित केली होती. मुख्य कारण म्हणजे पत्रकार परिषद आणि चर्चासत्र करण्याचं मुख्य कारण असं की विविध ज्या एरंडल तेली समाजामध्ये जवळजवळ 31 गाव अशा अमरावती जिल्ह्यामध्ये की त्या गावामध्ये विविध शासनाच्या योजना त्या लोकांना आतापर्यंत समाजात लोकांना मिळालेल्या नाही. तसेच आम्हाला विश्वासमध्ये असलेलं ज्वलंत उदाहरण जे अशोकनगरमधील स्वतः तेच आहे की ज्या गावामध्ये गेल्या 5 ते 7 वर्षापासून पाण्याची टंचाई भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. विविध मोठे नेते विविध मोठे प्रशासन आपल्या इथं असल्यानंतरही त्या गावाला पाण्यासाठी कुठेतरी खाली पाहावं लागत आहे. 50-60 रुपये एक ड्रामप्रमाणे त्यांना पाणी घ्यावं लागत आहे. विविध खेड्यागावामध्ये समाजाच्या लोकांना सभामंडपसाठी शासनाच्याकडून जागा आतापर्यंत मिळालेली नाही. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका कुठेतरी त्या जागेवर निर्मित व्हाव्यात आणि सभामंडप आणि अभ्यासिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि काही शुभप्रसंगात काही गरीब लोकांना पैशाचा कुठेतरी त्यांना मोजावे नाही लागतील या अनुषंगाने आम्ही या समाजाच्या माध्यमातून त्यांना एक सभामंडप आणि अभ्यासिकेसाठी एक अभ्यासिका गृह असं बांधण्याचा आम्ही प्रयत्न करून राहिलो आहे. त्यासाठी शासनाकडे आमची अशा प्रकारची मागणी आहे आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना प्रत्येक गावापर्यंत आम्हाला पोहोचल्या पाहिजेत. बऱ्याच गावामध्ये आतापर्यंत घरकुल पोहोचलेलं नाही, शौचालयाच्या स्कीम पोहोचल्या नाही. स्वच्छ भारत अभियानाचा फार मोठा नारा आज संपूर्ण आपल्या भारतामध्ये गाजला जातो, पण विविध गावामध्ये आताही शौचालय नाही. उघड्यावर महिला वर्गांना तिथे जावं लागतं. त्यामुळे शासनाला आणि ज्या जनप्रतिनिधींना माझी विनंती राहील की या शासनाच्या विविध योजना यांना देण्यात यावं आणि शासनाच्या विविध कार्यालयामध्ये जे काही विद्यार्थ्यांसाठी महिला पुरुष युवक युवती तसेच वृद्धांसाठी जे काही कागदपत्रे काढावे लागतात त्या शासन निर्णयाच्या नियमानुसार ज्या वेळात त्या काढून दिल्या पाहिजे त्याच वेळात काढून त्यांनी दिल्या पाहिजे, जेणेकरून वृद्ध लोकांना महिला वर्गांना तो त्रास होणार नाही, कुठेतरी तो त्रास थांबवला जाईल. आणि या प्रकारचे या सर्व प्रश्नासाठी आपण या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय निर्णय घेणार आहे? या अनुषंगाने आम्ही असा निर्णय आमची जसे आता चर्चासत्र आमचा पार पडली ते चर्चासत्रामधून 31 गावाचे संपूर्ण निर्णय आज इथे आलेले आहेत. 31 गावांनी एकच चर्चा अशी सांगितली की व जर कदाचित ह्या निर्णयाचा जर कुठेतरी विल्हेवाट जर लावल्या जात नसेल तर आपण नोटा बटन म्हणून संपूर्ण 40,000 मतदानाचं समाजाचं मतदान हे नोटा बटन आपण लोकसभेच्या इलेक्शनला पूर्ण दाबावे, जेणेकरून पुनर्चित निवडणूक होईल आणि त्या लोकांना त्या प्रकारचा जबर एक झटका बसेल, जेणेकरून आमच्या समाजासाठी नाही ते विविध एक मनुष्य जातीसाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातल्या लोकांसाठी ह्या कुठेतरी एक असेच प्रकार त्यांच्यासाठी सरळ सुटतील. सिंधी महिला समाजाच्या वतीने निःशुल्क निःशुल्क हेल्थ चेकअप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. सिंधी महिला समाजाच्या वतीने आयोजित हे शिबिर 13, 14, 15 एप्रिल रोजी कवरनगर येथे होत आहे. या शिबिराची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमर शहीद संत कवरराम साहेब यांचा 134वा जन्मोत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. पूज्य डेवरी साहेब, पूज्य पंचायत कवरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात येतो आहे. सिंधी महिला समाजाच्या वतीनं 13, 14 व 15 एप्रिल रोजी कवरनगर लंगर येथे सायंकाळी 6:30 ते रात्री 11:30 वाजेदरम्यान हे शिबिर घेण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमर शहीद संत कवरराम साहिब जी का ये 134वां जन्मोत्सव इस साल सभी अमरावती वासी मिलकर मना रहे हैं. इसमें विविध कार्यक्रम, सत्संग, भजन, प्रवचन और ख़ास सिंधी महिला समाज द्वारा मेडिकल कैंप, निःशुल्क मेडिकल सेवाएं दी जा रही है. 50 डॉक्टर यहाँ के, बाहर के, चेन्नई, बॉम्बे, दिल्ली के मिला के सेवा देंगे और हमारी इच्छा है आप सभी के माध्यम से ये जन जन तक पहुँचे और सभी उसका लाभ उठाएं. पिछले साल हमने कुछ 10,000 से भी ऊपर लोगों ने इसका लाभ उठाया मेडिकल कैंप का. इस साल हम चाहते हैं कि कम से कम 15,000 लोग इसका फ़ायदा उठाएं. कहाँ पर है ये कैंप और बाबा अरदास राम सोसाइटी, कवरनगर, अमरावती. तारीख 13, 14, 15 अप्रैल. समय शाम 7 बजे से शुरू होगा. महाप्रसाद का भी तीनों दिन आयोजन रहता है. काफ़ी इसमें 50,000 से ज़्यादा लोग इसका लाभ उठाते हैं, प्रसाद लेते हैं. आँखों का ऑपरेशन, आँखों के जांच, चश्मे सब आडवाणी परिवार की तरफ से निःशुल्क दी जाती है. धन्यवाद. अमर शहीद संत कवर, इसमें देख लो करेक्शन है और महेश के पास भी भेजा हुआ है और कल भी ठीक है बोलिए. अमर शहीद संत कवरराम साहेब जन्मोत्सव 134वां जन्मोत्सव पे सामाजिक, धार्मिक, सत्संग,
हेल्थ से रिलेटेड, शिक्षा की ये और लंगर, महाप्रसाद, सब टाइप के मन, शरीर और आत्मा तीनों से रिलेटेड ये पूरे कैंप लिए जाते हैं और लोग यहाँ से गदगद होकर जाते हैं। हेल्थ कैंप पूरा निःशुल्क लिया जाता है और लंगर में महाप्रसाद का भी फ़ायदा लेकर सब खुश होते हैं। पहाट नववर्षाचा हर्षोल्लास 2019 या कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आलं। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत राठी यांच्या टीमने गीत, नृत्य, नाट्य सादर केलं। गीत नृत्याची मेजवानी या कार्यक्रमातून अमरावतीकरांना देण्यात आली। हमें राही प्यार के या मथळ्याखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। पहाट परिवार शिवटेकडीच्या वतीने हमें राही प्यार के या मथळ्याखाली संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत देशमुख यांच्या टीमने हे कार्यक्रम सादर केले। या कार्यक्रमात गीत, नृत्य, लावणी यांची रेलचेल होती। चंद्रकांत पोपट यांनी जुनी हिंदी गाणी गायली तर डॉक्टरांनी गायलेल्या गीतांवर त्यांच्या मुलीने नृत्य सादर केलं। पियानोवर हिंदी गीताची धून सादर करून एका कलाकाराने उपस्थितांची शाबासकी मिळवली। या कार्यक्रमात कलाकारांनी लावणी सादर करून प्रेक्षकांची मन जिंकली। डॉक्टर श्रीकांत देशमुख व हौशी कलाकारांनी रंगमंचावर क्रिकेटचा खेळ सादर केला। यावेळी नागरिकांनी टाळ्यांचा गडगडाट केला। उत्कर्ष मंचच्या अध्यक्ष प्रसिद्ध नृत्य कलाकार शीतल मेटकर यांनी ओडिसी नृत्य सादर केलं। या कार्यक्रमात हौशी कलाकारांनी सुरेख कार्यक्रम सादर केले। शिवसेना महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग अमरावतीला येत आहेत। मंगळवारी दुपारी 2 वाजता नेहरू मैदान येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सभेला येऊ शकतात। उन्हामुळे राजनाथ सिंह यांच्या प्रचार सभेसाठी विशेष प्रबंध केले जात आहेत। उच्च दर्जाचा पेंडॉल येथे टाकण्यात येत असून थंड पाण्याची, सरबताची, कूलरची व्यवस्था करण्यात येत आहे। 512 अधिकारी कर्मचारी सुरक्षा व्यवस्था पाहणार आहेत। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403620111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।